नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त सुंदर असे भाषण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. हक्कासाठी लढणं हेच खरं शौर्य आहे. टिळकांचं बळ म्हणजे जनतेचा आवाज. त्यांच्या विचारांनीच उगवला स्वातंत्र्याचा साज. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र मैत्रिणींनो, सर्वांना नमस्कार. आज मी बोलणार आहे त्या पुरुषाबद्दल ज्यांनी एका झोपलेल्या देशात जागृतीचा पहिला वणवा पेटवला. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे झाला. टिळक म्हणाले होते, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. ही घोषणा केवळ शब्द नव्हते, ती होती लाखो भारतीयांच्या मनात स्वाभिमानाची मशाल. लोकमान्य टिळक हे एक उत्तम शिक्षक, एक निर्भीड पत्रकार आणि महान समाजसुधारक होते. गणपती उत्सव आणि शिवजयंती यांसारखे सार्वजनिक सण त्यांनी सुरू केले समाजात एकतेची भावना निर्माण करण्यासाठी. त्यांच्या लेखणीत ताकद होती. केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र देशभक्तीचे मंत्र बनले होते. लोकमान्य टिळक जेव्हा स्वराज्यासाठी कार्य करत होते तेव्हाची एक गोष्ट आहे. एकदा टिळक पत्रकारितेच्या कामात व्यस्त होते. एक तरुण त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, टिळक सर, लोक ऐकत नाहीत, कामात रस नाही, थोड्याच लोकांना स्वराज्य हवं आहे, मग तुम्ही इतकं का झटता? टिळक हसले आणि एका पेटत्या मेणबत्तीचा उजेड दाखवत म्हणाले, हे बघ, अंधार कितीही मोठा असला तरी एका मेणबत्तीचा प्रकाश पुरेसा असतो दिशा दाखवायला. माझं काम आहे दिवा होणं. लोक कधी पेटतील ते काळ सांगेल. तो तरुण पुढे जाऊन मोठा क्रांतिकारक झाला. यातून आपल्याला शिकवण काय मिळाली? तर एक विचार, एक दिवा, एक माणूसही इतिहास घडवतो. फक्त न थकता प्रयत्न करायला हवे. आज देशाला पुन्हा एकदा टिळकांसारख्या नेतृत्वाची गरज आहे. जिथे विचार खूप आहेत पण कृती कमी आहे. जिथे बोलणारे खूप आहेत पण धाडसाने उभे राहणारे थोडेच. जिथे संघर्षापेक्षा सोपी वाट शोधली जाते अशा वेळेस टिळकांसारखा निर्धार आणि निडरपणा हवाच. शब्दांनी क्रांती केली, लेखणीने रण पेटवलेलं. हातात तलवार नसली तरी मनात वज्र झळकलेलं. स्वराज्यासाठी झिजणं हाच धर्म समजणारे ते होते टिळक, देशात खरा उजेड पसरवणारे. मित्रांनो, टिळक म्हणजे धगधगता आत्मा. आपणही आज ठरवूया, मी माझ्या हक्कासाठी, समाजासाठी, देशासाठी जबाबदारीने उभा राहीन. हीच खरी टिळकांना आदरांजली. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय टिळक. तुम्हाला जर हे भाषण आवडले तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.